नमस्कार, मी श्वेता सदानंद जोशी. श्वेता यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरस्वती वंदना आणि त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या कुंदे तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रानृता, या वीणावर दंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदेवी, देवे सदा वंदिता, सामान पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्या पहा, शुक्लां ब्रह्म विचार सार परमा, आद्यां जगत व्यापिनी, वीणा पुस्तक धारिणीं भयदां, जाड्यांधकारा पहां, हस्ते स्फटिकमालिकां विद्धती, पद्मासने संस्थितां, वंदे तां परमेश्वरी भगवती, बुद्धिप्रदा शारदाम्. आता आपण पहिल्या कडव्याचे अर्थ समजून घेणार आहोत. या कुंदे तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रानृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदेवी, देवै सदा वंदिता, सामान पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्या पहा. जी देवी कुंदाचे फूल चंद्र आणि बर्फाच्या हाराप्रमाणे पांढरी शुभ्र आहे, जिने पांढरे वस्त्र परिधान केले आहे, जिचे हात वीणेच्या श्रेष्ठ दंडाने सुशोभित आहेत आणि जी पांढऱ्या कमळावर विराजमान आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांसारखे सर्व देव ज्या देवीची नेहमी पूजा करतात, ती संपूर्ण अज्ञान आणि जडत्व दूर करणारी भगवती सरस्वती माझे रक्षण करो. आता पुढे, शुक्लां ब्रह्म विचार सार परमा, आद्यां जगत व्यापिनी, वीणा पुस्तक धारिणीं भयदां, जाड्यांधकारा पहां, हस्ते स्फटिक मालिकां विद्धती, पद्मासने संस्थितां, वंदे तां परमेश्वरी भगवती, बुद्धिप्रदा शारदाम्. जी पांढरा वर्ण असलेली, परब्रह्माच्या विचारांचे सार असणारी, सर्वश्रेष्ठ सृष्टीचे आदि स्वरूप आणि संपूर्ण जगात व्यापून राहिलेली आहे, जिने हातात वीणा आणि पुस्तक धारण केलेले आहे, जी अभय देणारी आणि अज्ञानाचा अंधकार नाहीशी करणारी आहे, जिने हातात स्फटिकांची माळ घातली आहे, जी कमळाच्या आसनावर बसलेली आहे आणि जी बुद्धी देणारी आहे, अशा त्या परमेश्वरी भगवती शारदेला म्हणजेच आपल्या सरस्वती देवीला माझे वंदन असो. धन्यवाद.